नमस्कार मित्रांनो, तर आपण पाठीमागे एक फवारणी केली होती. त्या फवारणीचा रिझल्ट बघू शकताय. त्याला जवळपास आता महिनाच होत आलेला आहे. महिन्यामध्ये बघा हे रिझल्ट, ऊसाची वाढ. शाला आणखीन एक फवारणी करायची आहे, ते पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर बघा हे ऊस आपला कसा आलेला आहे. याच्यामध्ये आपण आंतरपीक म्हणून गहू पण घेतलेला आहे. गव्हापेक्षा ऊस वरती आहे. बरेच शेतकरी म्हणले की ऊसामध्ये गहू जमत नाही, ऊसाला गहू मारते. पण हे बघा प्रॉपर तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून की ऊसामध्ये गहू आहे आणि ऊस कसा आहे. शेतकरी मित्रांनो, इथं काय कोणत्या औषधाची जाहिरात वगैरे नाही करायची. आपल्याला औषधाचा रिझल्ट आलेला आहे, त्याच्यामुळे हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपण याला फर्स्ट टाइम फवारणी केली होती, नॅनो युरिया अँड DAP, नॅनो DAP. याची फवारणी केल्यानंतरचा हा रिझल्ट आहे. आपण कोणत्या कंपनीची जाहिरात वगैरे करत नाही, जे आहे ते रिअलमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. ह्याला आम्ही खोडवा असल्यामुळं ज्यावेळेस ऊस कारखान्याला तुटून गेलता का, त्यावेळेला वेगळ्या छाटून घेतल्या होत्या आणि नंतर डायरेक्ट माती लावून घेतली होती. म्हणजे याला आता माती लावायची गरजच नाही. हे बघा, मित्रांनो, तुम्हाला आपण गहू काढल्यानंतरचा एक व्हिडिओ टाकणार आहे. ऊस गहू काढल्यानंतर कसा दिसतंय ते पण. शेतकरी मित्रांनो, तर बघू शकता इकडे गहू नाही, इकडे आम्ही भुईमुग लावलेला आहे. तर भुईमुगातला ऊस आणि गव्हातला ऊस याच्यामध्ये काय फरक आहे ते कमेंटमध्ये सांगा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला त्या फवारणीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देतो, तो व्हिडिओ पाहून घ्या.